नमस्कार मंडळी. तर बघा मंडळी, सगळेजण कसे आहात? तर मंडळी, आज छोट्या फॅमिली तुम्ही छोट्या फॅमिलीचे शॉर्ट व्हिडिओ खूप छान बघताय. खूप हसत असाल, धमाल सुद्धा नक्की करा. त्याच प्रकारे बघा, आज छोट्या फॅमिलीमध्ये मंडळी तुम्हाला आज आमच्या पल्लवीला भजे खायचे, म्हणजे आज भजे खायचं मन झालं होतं, त्यामुळं आज भज्याची रेसिपी करायची. तर मंडळी बघा, आज पल्लवी मिरची भजे बनवणार आहे आणि आमच्या छोट्या फॅमिलीमध्ये मिरची भज्याची रेसिपी कशी होणार आहे ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तर चला आता आपण बघूया. आणि आता पल्लवी लागणार आहे मिरची भजी करण्याच्या तयारीला. तर चला आता आपण जास्त वेळ न लावता आता आपण मिरची भजीला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, आज पल्लवी मिरच्या आणलेल्या आहे बाजारातून. तर मिरच्या ह्या 10 रुपयाला पावशेर अशा प्रकारे मिरच्या भेटलेल्या आहेत. आणि ह्या मिरच्या एकदम सपक आहेत, काळ्या घ्यायच्या नाहीत. काळ्या घेतल्या की खूप तिखट असतात. आणि आता ही पल्लवी मिरच्या घेऊन धुवायला जाणार आहे. आता पाण्याने मस्तपैकी धुवणार आहे. तर मंडळी बघा, आता मिरच्या आपल्या मस्तपैकी पाण्याने धुवून घ्यायच्या. कारण का वरती जे काय कचरा वगैरे असेल किंवा धूळ वगैरे बसलेला असेल ते आपण सगळं आपलं काढून घ्यायचं. आणि असं धुवून केलं की आपल्याला खायला सुद्धा चांगलं असतं, आपल्या शरीराला, आपल्या पोटाला जास्त म्हणजे काय ज्वाला वगैरे लागायची का शक्यता नसती. अशा प्रकारे बघा, आता पल्लवीनं आपलं मिरच्या धुवून घेतलेली आहे. आणि मस्तपैकी धुवलं, पाण्यातून काढून घ्यायचं एकदा दोनदा. आणि बघा अशा प्रकारे बघा साईडला काढून ठेवली. तर मंडळी बघा, तुम्हाला सांगतो, आज आमच्या किचनवर स्वयंपाक न बनवता आम्ही आज आमच्या दुसऱ्या शेगडी, म्हणजे शेगडी थोडंसं खाली घेऊन मग करतोय. आणि आपली पल्ले बघा सगळं आपलं बजारचं सामान आपल्या शेगडीसमोर घेऊन चालले. तर मंडळी, आमचा असं एक छोटासा हॉल आहे. आणि अशा हॉलमध्येच आम्ही असं शेगडी वगैरे ठेवून, ह्या साईडला गॅस वगैरे ठेवून अशा प्रकारे आमची आता भज्याची तयारी चालू झाली. आमचा कार्तिक सुद्धा आज दिवसभर का झोपला नव्हता. आणि त्यामुळे आज आमचा कार्तिक सुद्धा खूप लवकर झोपलाय. तर मंडळी, आता पल्लवीचं काही सगळं सामान आणून झालेलं हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये आणल्याच्या नंतर पल्लवी थोडंसं बेसन घ्यायला लागली. आणि बेसन मस्तपैकी चाळून वगैरे घ्यायला लागले. कारण का बेसनामध्ये बेसन कधी पण चाळून घ्यायचं, मध्ये काय जर आळ्या जाळ्या जर असतील तर ते सुद्धा बाहेर निघेल. आणि अशा प्रकारे छोट्या चाळण आपल्या प्रत्येकाच्या घरात ही अशी एक छोटी चाळण असतेच. आणि त्या चाळण आपण बेसन वगैरे छानपैकी चाळून घ्यायचं. आणि त्यानंतर काही तेलाची कॅटली, परत पाणी आपले भजे करण्यासाठी, मिठाचा डब्बा, इळती, अशा प्रकारे आमची शेगडी आणि कढई, असं सगळं आपण हॉलमध्ये आणून तयारी चालू केली. तर बघा मंडळी, पल्लवीचं आपलं पीठ चाळून झालेलं आहे. आणि आपलं पीठ चाळून घेतल्याच्या नंतर ते पल्लवीनं आपल्या एका छोट्या पातेल्यामध्ये बेसनचं पीठ काढायला चालू केलेली आहे. त्यानंतर बघा मंडळी, आपलं बेसन वगैरे चाळून झाल्यानंतर एका पातेल्यामधून काढून घेतल्यानंतर बघा त्यामध्ये आपण थोडंसं हळद टाकून घेणार आहोत. हळद टाकलं की भज्याला मस्तपैकी आपल्या कलर येतं. आणि त्यानंतर बघा आपण टाकणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मस्तपैकी मीठ. कारण आपल्याला मीठ आणि मिरची भज्यामध्ये असेल तरच आपले भजे एक नंबर खायला लागतात. जर आपल्या भज्यामध्ये मीठ वगैरे नसेल तर भजे का तेवढे खावेसे वाटत नाहीत. त्यामुळं का पल्लवी मस्तपैकी आपलं, वा 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 वा, मला तर आत्ता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि त्यानंतर बघा आपलं पल्लवी थोडं थोडं पाणी टाकून आपलं भज्याचं पीठ भिजवत आहे. तर बघा मंडळी, असं थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. एकदमच अचानकच जास्त पाणी टाकायचं नाही. कारण काय होतं तुम्हाला सांगतो, जास्त पाणी टाकलं की आपलं जे भज्याचं पीठ आहे ते एकदम पातळ होतं. तर बघा एकदम किती छान छान पीठ झालेलं आहे. आणि अजून थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं मऊ करायचं. झालं पल्लवी? 5-10 मिनिटं थोडस भिजू द्या. एकदम आपले भजी खुसखुशीत होतात मग. तर बघा, आता आपलं पीठ वगैरे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आणि त्या पल्लवी म्हणते की अजून 5 ते 10 मिनिटाला भिजवायला ठेवावं लागेल. आणि भिजवल्यानंतर मग आपलं भजी एक नंबर होतील. तर बघा मंडळी, बघा ह्या आपल्या मिरच्या आहेत. आणि ह्या आपल्या मिरच्या एकदम लांब लांब आहेत. आपण ह्याच्यामधून ना थोडंसं मध्ये काप करून घेऊ मग. कारण तुम्हाला सांगतो अशा प्रकारे काप करून घ्यायचं. अशा प्रकारे मिरच्या कापून घ्यायचं. तर मी अशा प्रकारे पटपट पटपट आपल्या मिरच्या कापून घेतोय. आणि पल्लवीच चाललंय एका साईडला आपलं हे बेसन वगैरे घोटायचं. तर बेसन भिजवायला चालू केलेले आहे.
आणि मी बघा अशा प्रकारे मिरच्या चिरून घेतो. वा वा वा. आणि आता आपलं पीठ वगैरे भिजलेलं आहे आणि पीठ भिजल्यानंतर बघा आपली पलवी टाकते. थोडंसं सोडा, थोडंसं नॉर्मल टाकायचं कारण का भजी छान होतात. आणि जास्त टाकलं की परत आपल्याला भज्याला तेल खूप होतं. झालं पलवी? पीठ भिजलं? भिजलं. तर आता पल्लवीचं पीठसुद्धा भिजलेलं आहे. आणि त्यानंतर बघा आता पल्लवी काय करणार आहे, आता शेगडी चालू करणार आहे आणि त्यानंतर आपली कढईमध्ये छान छान भजी तळणार आहे. तर बघा मंडळी, आज आता झालेलं आहे, तर आपलं तेल वगैरे गरम झालेलं आहे आणि त्या पल्लवी सोडायला आपले भजे गरम गरम. तर बघा पल्लवीची भजी. तर बघा मिरची भजी खाण्यामध्ये ना एक वेगळीच मजा असते बरं का. आणि त्याच्यामुळे पल्लवी म्हणली की आज मला मिरची भजी खायचे, जेवण काय करायचं नाही म्हणून मिरची भज्याचा बेत केलाय. तर बघा एकदम असं बाजारात खाल्ल्यासारखे ना तुम्हाला मिरची भजी आज पल्लवी एकदम सोप्या आणि साध्या रेसिपी मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा मंडळी, असं तेल गरम झालेलं आहे आणि आता पल्लवी भजी सोडायला चालू केलेली आहे. तर भजी एकदम किती छान 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 झालेले आहेत. झालं पहिले पीठ? अजून किती होते? तर बघा मित्रांनो, किती छान भजी झालेत. आणि बाहेर खाण्यापेक्षा आपलं घरी केलेलं तुम्ही सांगा बरं, उत्तम आहे का नाही? तर मंडळी, आपल्या कढईमध्ये छान छान भजी निघायला चालू झालेले. तर कधी पण बघा आपली भजी तळते वेळेस, ज्यावेळेस आपण भजी सोडतो तेल गरम झाल्याच्या नंतर आपला गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा. आणि मंद आचेवर ठेवला की भजी एकदम बारीक गॅसवरती, बारीक चुलीवरती एक नंबर बनतात. तर मंडळी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे सुद्धा छोटंसं किचन आहे, पण आम्हाला किचनवर न करता माझी इच्छा अशी आहे की स्वयंपाक हा चुलीवरती व्हायला पाहिजे. आणि चुलीवरचा स्वयंपाक हा खाण्यासाठी एक नंबर असतो. पण सिटीमध्ये आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो, त्यामुळे सिटीमध्ये आपल्याला कुठे चूल मांडता येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की गॅसवरती किंवा चुलीवरती काय तर तुम्हाला करून दाखवायचं. तर आम्ही सध्या चूल आमची पोचतोवर आम्ही तुम्हाला गॅसवरतीच रेसिपी करून दाखवतो. आणि मी चुलीवरतीच म्हणजे स्वयंपाक वगैरे करण्याचा प्रयत्न करतोय. मी बाहेर सुद्धा बघतोय कुठे जर रूम भेटते का, पण सध्या सिटीमध्ये कुठं कोण चूल मांडल्यानंतर रूम देत नाही, त्यामुळं रूम काय भेटायचं अवघड झालंय. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्या भज्याची रेसिपी. आणि तुम्हाला आता याच्यानंतर छोट्या फॅमिलीमध्ये काय बनणार आहे, आज आमच्या घरामध्ये काय होणार आहे, ते सगळं काही तुम्हाला छोट्या फॅमिलीमध्ये छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मंडळी, तर बघा आपले भजे किती छान झाले. बघा पल्लवीने किती छान छान असे भजे केलेले आहेत. वा 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 वा. बघा असे जर भजे खायचे असतील ना तर पल्लवीची रेसिपी नक्की बघा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर बघा भजे किती छान छान असे एकदम बाजारासारखे झालेले आहेत. आणि असे भजे आपल्याला पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी, अजून सध्या आता गरमी चालू आहे, तर आपण खाऊन बघूया हे भजे कसे झाले. बघा भजे अजून गरम गरम आहे आणि मस्त मऊ मऊ सुद्धा झालेले आहेत. छान झालं. घालून दाखवतो. छान झालं तुला? छान, एकदम बेस्ट. हॉटेलपेक्षा भारी. तर मंडळी, बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपल्याला कमी पैशामध्ये आणि पोट भरून आपल्याला घरी एवढे भजे होतात. आणि ह्याच भज्याला कमी कमी 80 ते 100 रुपये असे बाहेर मोजावे लागतात. तर मंडळी, तुम्हाला आमच्या छोट्या फॅमिलीची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्याच प्रकारे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढा तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल आम्हाला सुद्धा उत्साह येईल आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन ब्लॉग, नवीन नवीन रेसिप्या तुम्हाला काहीतरी एक नवीन दाखवायचं आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आता आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये.
बाय.